नमस्कार मंडळी. तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे बेंटो केक, जो मी जसा बनवते तसा. तर मी बेंटो केकसाठी अर्धा कप पीठ घेतलं आहे, प्रीमिक्स घेतलं आहे. आणि हा माझा बेंटो केकसाठी मी एक टीन म्हणजे डबाच आहे, तो मी वापरते. 3 इंच आहे तो. इथे मी हे प्रीमिक्स घेतलं आहे. त्याच्यामध्ये थोडं तेल टाकलेलं, पाणी टाकलं थोडं आणि हे असं मिक्स करून घेतलं. ओटी जी आहे माझ्याकडे, तर त्या ओटीजीमध्ये मी आज हा केक बनवणार आहे. तर ओटीजी मी प्रीहीट करायला ठेवला आहे. 160 सेल्सिअसवरती लावलं आहे आणि 10 मिनिटसाठी प्रीहीट करायला ठेवला. मग इथे मी पाणी टाकून इसेन्स घेतलं आहे, बटरस्कॉच इसेन्स आहे. कारण त्यांना बटरस्कॉचचाच केक पाहिजे होता. तर तो घेतला, इसेन्स टाकला. मी कलर याच्यामध्ये ॲड नाही केला आहे. क्रीममध्ये मी येलो कलर ॲड करणार आहे. तर हा केक मी असंच बनवणार आहे. ह्या टीनमध्ये आता मी सगळं बॅटर काढून घेते. हा 3 इंचचा बरोबर प्रॉपर होतो बेंटो केक. इथं असं टॅप वगैरे करून घ्यायचं. टूथपिकने थोडंसं व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं आहे. नंतर आपण हा केक बेक करायला ठेवणार. मी हा 30-35 मिनटासाठी बेक करायला ठेवते. जरी छोटा टीन असला तरी त्याला वेळ लागतोच बेक करायला. तर हा असा बेक करून माझा केक झाला आहे. मी वरचा लेयर तो पहिला कट करून घेतला. नंतर मी आता हे सुरीने कट मारून घेतले. नंतर दोऱ्याने लेयर्स कट करून घेतले. असे मी 3 लेयर्स बनवले. नंतर क्रीम घेतले, त्याच्यामध्ये इसेन्स टाकले, बटरस्कॉच, कलर टाकला आहे येलो कलर. अशी क्रीम बनवून घेतली मी. आणि एक स्टीलचं मी डिश घेतली आहे बेंटो केकसाठी, खाली बेंटो केक बनवायला. आणि पाणी घेतलं आहे, त्याच्यामध्ये मी बटरस्कॉच क्रश टाकला आहे. आणि त्यानेच मी आता हा केक सोक करणार आहे. सोक करताना थोडं हाताने जरा टच करून बघायचं, म्हणजे जास्त सोकिंग नाही करायचे खालच्या लेअरला, कारण तो केक आपल्याला उचलून नंतर आपल्या बॉक्समध्ये पॅक करायचा आहे म्हणून. अशी क्रीम लावून घेतली. नंतर बटरस्कॉच क्रश टाकला आहे, तो पण व्यवस्थित असा पसरून घेतला आहे. आता हे बटरस्कॉच क्रंच आहे ते मी टाकणार आहे. ते असे व्यवस्थित टाकून घेतले. आता जो आपला वरचा टॉपचा लेअर होता तो मी मध्ये लावणार आहे. तो असं लावून सेम प्रोसिजर तशीच केली आहे. मग जो मधला लेअर होता तो मी वरती लावला आहे टॉपला. त्याला पण आता मी सोक करून घेणार आहे. वरचा लेअर मी व्यवस्थित सोक करून घेतला आहे. आता आपण ह्याला क्रमकोट करून घेऊया. क्रमकोट झालं की मी 10 मिनटं त्याला सेट करायला ठेवणार आहे फ्रीजमध्ये. असं व्यवस्थित क्रमकोट करून घ्यायचं आहे. दहा मिनटानंतर सेट करून झाल्यानंतर मी हा केकला फायनल आयसिंग करायला घेतली आहे. व्यवस्थित अशी क्रीम लावून फायनल आयसिंग करून घेतली. स्कॅपरने व्यवस्थित क्लीन करून घेतलं आहे केकला. नंतर ही डिझाईन करून घेतली मी. वरून स्कॅपरने व्यवस्थित क्लीन करून घेतलं आणि पहिलं नाव लिहून घेतलं आहे, कारण नाव लिहिताना मला थोडा प्रॉब्लेम्स होतो. म्हणून मी आधी पहिलं नाव लिहून घेतलं, नंतर मी ही डिझाईन केली आहे. केकची डिझाईन तशी सिंपलच होती, पण केक छान दिसत होता. अशा प्रकारे मी बेंटो केक रेडी केला. हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. थँक यू.